पुढच्या बातमीकडे येत्या शुक्रवारी रिलीज होणाऱ्या फुले सिनेमातल्या काही दृश्यांवर आनंद दवे यांनी आक्षेप घेतलाय। सिनेमा एकतर्फी नको, सर्वसमावेशक व्हावा अशी मागणी आनंद दवेंनी केली आहे। त्याकाळी ब्राह्मण समाजानं केलेली मदतही सिनेमात दाखवा असं आनंद दवेंचं म्हणणं आहे। सिनेमामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो असं आनंद दवे यांना वाटतंय। या चित्रपटाचा जो टीजर एक दाखवलाय त्यात सावित्रीबाई फुलेंवर काही शेण टाकले एका मुलांनी लहान, आणि तो ब्राह्मण आहे असं त्याला वेश घातलेला आहे। माझं म्हणणं असं घडलं असेल की आता निश्चित घडलं असेल, ते दाखवलं सुद्धा पाहिजे। पण महात्मा फुलेंच्या पूर्ण जीवनकालामध्ये शाळेसाठी जागा देणारे भिडे असोत, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वतःची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोक असो, असं अनेकांनी सहकार्य सुद्धा केलंय। मग तुम्ही ते दाखवणार आहात का, किंवा ते दाखवलं आहे का? शाळेतले सर्व शिक्षक म्हणून जाणारे ब्राह्मण होते। पहिल्या 6 बॅचच्या विद्यार्थ्यांमध्ये 4 विद्यार्थी ब्राह्मण होते, ज्यांना पालकांनी पाठवलं होतं शिकायला। त्या काळचं असं नक्की नसेल की पालकांच्या विरोधात शाळा शिकायला गेल्या मुली। हे सगळंच दाखवा ना। आम्ही लग्नात तुम्हाला बोलवलंय, तुम्ही लग्नात आलाय, काही पावलं चाललंय, मग त्याच्यातले एखादा माणूस जर काही बोलत असेल तर तो संपूर्ण जातीवर ठपका नसावा अशी आमची भूमिका आहे। सिनेमा बनवणारे निर्माते, निर्देशक, पटकथाकार त्यांची सर्वस्वी जबाबदारी राहील, आणि सेन्सॉर बोर्ड जे आहे ते आपलं काम करेल की। आज आमच्याकडे सेन्सॉरिंग ऑथॉरिटी नाही। सिनेमाचं सेन्सॉरिंग जे करतात ते त्याच्याबद्दल लक्ष देत